खदान पोलीस स्टेशनचा पदभार स्वीकारताच नवनियुक्त पोलीस निरीक्षक गजानन धनगर यांनी धडाकेबाज कारवाई करत एक देशी पिस्तूल जप्त करून आरोपीस अटक केली। विशेष बाब म्हणजे अटक करण्यात आलेल्या सदर आरोपीस तुषार फुंडकर हत्याकांडात देखील चौकशीकरता बोलावण्यात आले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे। अकोला शहरातील अतिसंवेदनशील म्हणून गणल्या जाणाऱ्या खदान पोलीस स्टेशनचा पदभार पोलीस निरीक्षक गजानन धनगर यांनी स्वीकारताच मोठी कारवाई करून गुन्हेगारांची खैर करणार नसल्याची ग्वाही दिली। खदान पोलिसांनी आज एका महत्त्वपूर्ण कारवाईत अवैध शस्त्र बाळगणाऱ्या आरोपीला अटक केली आहे। आरोपीकडून पोलिसांनी देशी बनावटीचे पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त केले आहे। अकोला येथील अष्टविनायक कॉलनीमध्ये संतोष पाटील नावाचा व्यक्ती अवैध शस्त्रे ठेवत असल्याची गुप्त माहिती खदान पोलिसांना मिळाली होती। या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संतोष पाटील याला अटक केली। पोलिसांच्या तपासात असे निष्पन्न झाले आहे की आरोपी संतोष पाटील यांच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल आहेत। सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात 2 गुन्हे तर सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात 1 गुन्हा दाखल असून अकोट येथील बहुचर्चित तुषार फुंडकर यांच्या हत्येसंदर्भात देखील या आरोपीची चौकशी करण्यात आल्याची माहिती प्राप्त होत आहे। पोलिसांनी आरोपीची झडती घेतली असता त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले। आरोपी संतोष पाटील याच्या विरुद्ध अवैध शस्त्र बाळगल्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। चौकशीनंतर आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली। या घटनेला दुजोरा देत खदान पोलीस ठाण्याचे SHO यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की त्यांना कोणत्याही प्रकारच्या अवैध कामाची माहिती मिळाल्यास त्यांनी तात्काळ पोलिसांना कळवावे। ही घटना अकोला शहरातील वाढत्या गुन्हेगारीचे चिंताजनक लक्षण आहे। अवैध शस्त्र तस्करी आणि गुन्हे रोखण्यासाठी पोलिसांनी कठोर पावले उचलण्याची गरज आहे। ही कारवाई अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली खदान पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक गजानन धनगर यांच्या नेतृत्वात संजय वानखेडे, विजय चव्हाण, नितीन मगर, विवेक सोनटक्के, रोहित पवार, गणेश दुखरे, शेख नासिर, विकी अंबोरे यांच्या नेतृत्वात करण्यात आली। काल दिनांक 26 मे 2024 रोजी पोलीस स्टेशन खदानच्या हद्दीमध्ये स्टाफला माहिती मिळाली की एक इसम विनापरवाना गावठी कट्टा घेऊन फिरत आहे। तर त्याच्या शोधकामी स्टाफ गेला असता एक इसम नामे संतोष पाटील वय 36 वर्ष, राहणार अष्टविनायक कॉलनी खडकी अकोला, हा त्याच्या ताब्यामध्ये एक देशी कट्टा व एक जिवंत काडतूस बाळगताना मिळून आला। वरून त्याच्या विरुद्ध पोलीस स्टेशनला 460/2024 कलम 3 25 RMAC अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे। याचा इतिहास पडताळला असता सदर आरोपी हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असल्याचे समजते। त्याच्यावर अकोला येथील पोलीस स्टेशन सिव्हिल लाईन येथे 324 चे 2 गुन्हे व पोलीस स्टेशन कोतवाली येथे एक मुंबई पोलीस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल आहे। याच्यामध्ये इतर कोणी आरोपी आहेत काय याचा शोध तपासादरम्यान घेण्यात येत आहे। जर यामध्ये इतर कोणाचा समावेश आढळल्यास पुढील कारवाई करण्यात येईल असं खदान पोलीस कळवण्यात येईल।